नमस्कार मित्रांनो, आज आपण फलटण तालुक्यातील निरगुड या गावामध्ये आलो आहोत. निसर्गाच्या कुशीत असलेलं निरगुड गावातील हे निंबाकर वस्ती म्हणून ठिकाण आणि त्या वस्तीच्या ठिकाणी एक श्रद्धेचं स्थान असलेलं राजेखान महाराज यांचं मंदिर. या मंदिराच्या परिसरामध्ये आपण आलो आहोत. या मंदिराच्या परिसरामध्ये येत असताना आपल्याला इथं असलेलं पिंपळाचं झाड आपसुकच आकर्षित करतं, कारण हे या परिसरामध्ये असलेलं भव्य दिव्य असं झाड. मित्रांनो, पिंपळाच्या झाडाखाली आपण बसलो तर आपल्याला या पिंपळाच्या झाडाची सळसळणारी पानं, ती पानं आपल्याला जणू काय निसर्गच आपल्याशी बोलतोय असं भासवतात. पिंपळाचं झाड हे जीवनाचा श्वास, संस्कृतीचा वारसा आणि आरोग्याचा खजिना आहे. भारतीय संस्कृतीत पिंपळाला फार महत्व आहे. पिंपळाला देववृक्ष म्हटलं जातं, कारण यामध्ये भगवान विष्णूचा आणि माता लक्ष्मीचा वास असतो असं म्हटलं जातं. याच पिंपळाच्या झाडाखाली जगाला ज्ञानाचा प्रकाश देणारे गौतम बुद्ध यांना ज्ञानप्राप्ती झाली होती. म्हणून पिंपळ हे ज्ञान, शांती आणि मोक्षाचं प्रतीक म्हणून त्याची ओळख आहे. पिंपळ हे एकमेव असं झाड आहे की ते दिवस आणि रात्री सुद्धा ऑक्सिजन देतं. आज आपण बघतोय की प्रदूषण फार मोठ्या प्रमाणात वाढते आणि त्या प्रदूषणाच्या काळामध्ये आपण पिंपळाला पृथ्वीचा ऑक्सिजन सुद्धा म्हणू शकतो, कारण प्रचंड प्रमाणात आपल्याला ऑक्सिजन देणार हे झाड आहे. पिंपळ हे पक्ष्यांना घर देतं, प्राण्यांना आश्रय देतं आणि माणसांना जीवन देतं. पिंपळ म्हणजे चालतं बोलतं औषधालयच आहे, कारण पिंपळाची पानं ही पोटाचे आजार दूर करतात. आपण पिंपळाच्या साल जर बघितली तर दात दुखीवरती रामबाण उपाय म्हणून तिचा वापर केला जातो. त्याचबरोबर पिंपळाच्या बिया ह्या रक्त शुद्धीकरणामध्ये महत्वाचा रोल प्ले करत असतात. याचा अर्थ पिंपळ हे आरोग्याचं रक्षकच मानलं जातं, म्हणून ही पिंपळाला फार महत्व आहे. आज आधुनिकतेच्या नावाखाली आपण पिंपळासारखी मोठी मोठी झाडं तोडतोय, पण लक्षात ठेवा, पिंपळ नसेल तर श्वास नसेल आणि श्वास नसेल तर जीवन नसेल. म्हणून पिंपळ हे झाड किंवा त्यासारखी जी काही विशाल झाड आहेत, बरेच वर्ष ही झाडं वाढलेली असतात आणि त्यांच्यापासून आपल्याला फार मोठा फायदा मिळत असतो. ही झाडं टिकली पाहिजेत आणि नवी झाडं आपण लावली पाहिजेत. पिंपळासारखं झाड लावून आपण निसर्गाचं एक समतोल राखण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे. मित्रांनो, पिंपळ हे एक झाड नाही, तो आहे आपल्या संस्कृतीचा साक्षीदार, आपल्या पूर्वजांची आठवण आणि भविष्यासाठी दिलेला आपल्याला श्वास. म्हणून आज आपण त्याला जपलं तरच तो आपल्याला जपणार आहे. म्हणून पिंपळ हा आपल्याला श्वास देणारा निसर्गरूपी देव आहे. म्हणून झाड लावा, जीवन वाचवा आणि पिंपळासारखा इतरांना श्वास द्या. धन्यवाद.